नमस्कार. आज 10 मार्च 2023 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, आजच्या द हिंदूमध्ये अगदीच दोन एडिटोरियल वगैरे आहेत, परंतु UPSCच्या दृष्टिकोनातून वगैरे ते काही कामाचे नाही आहेत. त्यानंतर आणखी विशेष काही बातम्या वगैरे म्हणजे द हिंदूमध्ये आजचं काही कामाचं वगैरे नाही आहे. त्यामुळे आज आपण द हिंदूचं वगैरे विश्लेषण पाहणार नाही आहे. ओके, त्याला आपण स्किप करत आहोत. ओके, जर जे विद्यार्थी द हिंदूसाठी वगैरे आले होते त्यांनी आजचं वृत्तपत्र स्किप केलं तर अगदी चालेल. त्यानंतर आज आपण लोकसत्तावरच फोकस वगैरे करणार आहोत. म्हणजे पहा, काल अगदीच राज्याचा बजेट वगैरे मांडण्यात आला. मग बजेटमध्ये काही म्हणजे पॉझिटिव्ह पण आहेत व काही निगेटिव्ह पण आहेत. मग त्याचा थोडासा आढावा वगैरे आपण घेणार आहोत. म्हणजे बजेटबाबत वगैरे थोडंसं विश्लेषण असेल. व पहा, थोडंसं क्रिटिकली वगैरे अनालिसिस वगैरे होईल. म्हणजे की यामध्ये काही पॉईंट निगेटिव्ह वगैरे येतील. मग पहा, तुमचे जे प्रिव्हियस व्हिडिओ साईज वगैरे जे काही आहेत किंवा तुमचे म्हणजे अगदीच तुम्ही तुम्हाला जर ते नको असतील वगैरे निगेटिव्ह पॉईंट वगैरे जर नको असतील तर प्लीज तुम्ही हा व्हिडिओ वगैरे इथंच थांबू शकता. कारण मला क्रिटिकली ॲनालिसिस वगैरे अगदीच घ्यावं लागतं. कारण UPSCच्या दृष्टिकोनातूनच मी कोणतीही न्यूज वगैरे जर पाहिली तर मला UPSCचा दृष्टिकोन वगैरे तिथं बघावा लागेल. त्यानंतर पहा, घोषणांची अतिवृष्टी कशा पद्धतीने वगैरे करण्यात आलेली आहे. तर शेतकऱ्यांना आणखी 6,000चा सन्मान निधी वगैरे देण्यात येत आहे. त्यानंतर ओबीसींसह अन्य घटकांसाठी भरघोस तरतुदी. त्यानंतर महिलांना ST प्रवासामध्ये 50% सवलत. आता या 3 जर घटना असल्या तर अगदीच पॉझिटिव्ह पण आहेत. म्हणजे पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर वगैरे हे अवलंबून असतं. आता अगदीच मदत चांगली गोष्ट आहे. शेतकऱ्यांना आणखी 6,000चा सन्मान निधी वगैरे चांगली गोष्ट आहे. त्यानंतर ओबीसींसह अन्य घटकांसाठी वगैरे भरघोस तरतुदी. त्यानंतर महिलांसाठी पण 50% प्रवासी भाडे हे अगदीच चांगली गोष्ट आहे. त्यानंतर पहा, आणखीन जर म्हटलं तर शिष्यवृत्ती रकमेत मोठी वाढ वगैरे करण्यात आलेली आहे. म्हणजे राज्य सरकारने शिष्यवृत्ती रकमेत मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता 5वी ते 7वी पर्यंत 1,000 रुपयांऐवजी 5,000 रुपये आणि 8वी ते 10वीसाठी 1,500 रुपयाऐवजी आता 7,500 रुपये वगैरे मिळणार आहेत शिष्यवृत्ती स्वरूपात. ओके, म्हणजे शिष्यवृत्ती, त्यानंतर अगदीच इकडे शेतकरी, OBC, महिला व सर्व जे घटक वगैरे समाजात आहेत त्या सर्वांसाठी वगैरे चांगल्या इथं तरतुदी वगैरे करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर आणखीन दृष्टिक्षेपात वगैरे जर पाहिलं आपण तर नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत वार्षिक 6,000 रुपये 1,15,00,000 रुपये म्हणजे 15,00,000 शेतकऱ्यांना वगैरे याचा लाभ मिळणार आहे. ओके, 1,15,00,000 शेतकऱ्यांना वगैरे या सन्मान योजनेचा वगैरे नाम काय म्हणतो आपण तर अगदीच लाभ वगैरे मिळणार आहे. तर ही योजना कोणती आहे पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी. ओके, हे प्लीज लक्षात ठेवा, डायरेक्टली प्रश्न वगैरे विचारलं जाऊ शकेल. ओके, म्हणजे आता जे बजेटमध्ये जे म्हणजे अगदीच फॅन्सी जे नावं वगैरे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कारण UPSC किंवा UPSC तर विचारणार नाही, परंतु MPSC जे प्रश्न आहे ना ते फॅन्सी नावावरूनच वगैरे विचारते. त्यामुळे प्लीज तुम्ही तेवढं लक्षात ठेवा. त्यानंतर अंगणवाडी सेविकांचे मानधन 10,000 रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 7,000 रुपये, 200 अंगणवाडी मदतनीसांचे मानधन 5,500 रुपये वगैरे करण्यात आलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. त्यानंतर जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 17,72,000 कुटुंबांना नळ जोडणी 20,000 कोटी रुपयाची तरतूद वगैरे करण्यात आलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून 10 पर्यटन स्थळी टेंट सिटी उभारणी वगैरे त्यांनी करणार आहेत. ओके, त्यानंतर आणखी पुढे या पंचामृत योजना वगैरे म्हणजे पंचामृत त्यांनी म्हटलेले आहेत तर शाश्वत शेती व समृद्ध विकास, सस्टेनेबल फार्मिंग. ओके, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल SDG काय आहेत ते तुम्हाला अगदी पाठ वगैरे असायला हवेत. कारण त्यावरती पण राज्यसेवा वगैरे प्रश्न विचारू शकते. UPSC तर हमखास विचारते, पण राज्यसेवेला पण प्रश्न येतात. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स वगैरे काय आहेत ते पाहून घ्या तुम्ही. त्यानंतर महिला, आदिवासी मागासवर्ग, OBC सह सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास करणार आहेत. त्यानंतर भरीव भांडवली गुंतवणुकीचा पायाभूत सुविधा विकास, रोजगार निर्मिती, सक्षम कुशल रोजगार क्षम युवा आणि पर्यावरणपूर्वक विकास वगैरे हे सर्व पंचामृतमध्ये वगैरे कव्हर करण्यात येणार आहे. ओके, बेसिकली हे झाले पॉझिटिव्ह पॉईंट. आणखी जर पुढे गेला तर महिलांना ST प्रवासात 50% सवलत दिलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इयत्ता 8वी पर्यंतच्या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात आलेला आहे. म्हणजे जे विद्यार्थी आहेत म्हणजे जिल्हा परिषद स्कूल वगैरे जे म्हणतो आपण तेथील विद्यार्थ्यांना वगैरे मोफत गणवेश देत आहेत. त्यानंतर मराठवाडा ग्रीडचा केंद्राकडे प्रस्ताव वगैरे पाठवणार आहेत. त्यानंतर आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांच्या मानधनात 1,500 रुपये वाढ वगैरे केलेली आहे. त्यानंतर ऑटो रिक्षा, टॅक्सी चालक व मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ. त्यानंतर राज्यातील 20,000 ग्रामपंचायतींमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प, महात्मा फुले महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारासाठी खर्च मर्यादा 1.5 लाख रुपयावरून 5 लाख रुपये करण्यात आलेली आहे. ही पण अगदीच चांगली बाब आहे पहा. त्यानंतर धनगर समाजाला आदिवासींच्या धर्तीवर शैक्षणिक व आर्थिक विकासाच्या वेगवेगळ्या 22 योजना राबवण्यासाठी 1,000 रुपये कोटींची वगैरे स्वतंत्र तरतूद वगैरे करण्यात आलेली आहे. आता पहा, हे सर्व जे आहेत पॉझिटिव्ह पॉईंट मी वगैरे सर्व सांगितलेले आहेत तुम्हाला, बरोबर. यातील अगदीच मला जे अगदीच
पॉझिटिव्हली जर पाहिजे म्हणजे जे अगदीच गरजेचे वगैरे पॉईंट वगैरे जे होते त्यामध्ये ही जन आरोग्य योजने वगैरे जी आहे ना, महात्मा फुले जन आरोग्य योजना वगैरे, ती अगदीच गरजेची होती पहा योजना. ही अगदीच चांगल्या पद्धतीने वगैरे यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर आशा स्वयंसेविका गट वगैरे यांच्यासाठी पण यांनी चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे माझ्या हेतूने जर हे करायचं जर म्हटलं तर म्हणजे ही योजना वगैरे अगदीच गरजेच्या होत्या. त्यानंतर ॲटो रिक्षा, टॅक्सी चालक व मालकांसाठी कल्याणकारी मंडळ वगैरे हे कशामुळे गरजेचं आहे पहा. तर आता सध्याला काय येत आहेत, ओला, उबेर वगैरे जी टॅक्सी कंपन्या वगैरे येत आहेत, त्यामुळे जे रिक्षा चालक वगैरे त्यांच्या पोटावरती वगैरे लाद पडत आहे. ओके, त्यासाठी ही पण योजना वगैरे गरजेची होती. ओके, हे पहिल्यांदा मी क्लिअर करतो. म्हणजे ही योजना त्यानंतर अशा स्वयंसेविका वगैरे यांना पण गरजेचं होतं. ओके, व म्हणजे ह्या ज्या 2-3 योजना वगैरे ज्या आहेत त्या अगदी गरजेच्या होत्या व ते असायलाच हव्या होत्या असं मी डायरेक्टली म्हणेन. आता त्यानंतर आपण पुढे जाऊयात. पुन्हा मी निगेटिव्ह पॉईंट वगैरे बोलणार आहे, कारण पॉझिटिव्ह पहिल्यांदा सांगावं लागतं, मग त्यानंतर निगेटिव्ह वगैरे क्रिटिसाइज करत वगैरे मी परत येणारच आहे यावरती. ओके, मग आता याला इथंच थांबूयात व परत लोकसत्ताच्या अन्य बातम्या वगैरे पाहूयात व परत निगेटिव्हिटीसाठी वगैरे परत येऊयात. त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक कालवश झालेले आहेत. अगदीच दुःखद निधन वगैरे, म्हणजे यांचे जे मूवीज वगैरे त्यांची अगदीच म्हणजे अभिनय वगैरे चांगल्या पद्धतीचं वगैरे होतं असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढे चला, इथून अन्य न्यूज गरजेची नाही. त्यानंतर प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी वगैरे करण्यात आलेली आहे. मग कदाचित पहा जे 12वीचे म्हणजे गणिताचा पेपर वगैरे फुटलेला आहे, मग त्या संदर्भात त्यांचं परत एकदा पेपर वगैरे होऊ शकतं अशी आपण हे करू शकतो. म्हणजे आणि अद्याप परीक्षा परिषद वगैरे त्याबद्दल काहीच त्यांनी म्हटलेलं नाही आहे, परंतु जर कदाचित होऊ शकतं असं मी तिथं हे म्हणू शकतो, म्हणजे शक्यता दर्शवतोय मी. त्यानंतर पुढे चला, इथून अन्य न्यूज गरजेची नाही. त्यानंतर पहा, बाळ दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवसांची विशेष रजा वगैरे देण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनी एसटी महामंडळाचा विशेष निर्णय आहे व अगदी गरजेचा आहे किंवा चांगला निर्णय आहे, त्याचं स्वागत वगैरे असायला हवं. परंतु या बेसिसवर जर पाहिलं तर पुरुषांनाही जे चाइल्ड रिअरिंग प्रॅक्टिससाठी वगैरे किंवा मॅटर्नरी लिव्ह ज्या पद्धतीने महिलांना वगैरे भेटते तसंच पुरुषांना पण भेटावं असं माझं मत आहे. कारण पहा, CRPमध्ये अगदी त्याचं एक महत्त्वाचा रोल वगैरे आहे. ओके, चाइल्ड रिअरिंग प्रॅक्टिस म्हणतो आपण त्याला. म्हणजे पहा, आता आपण फक्त आईलाच सर्व काही प्रत्येक गोष्ट वगैरे आईशी शेअर वगैरे करतो, परंतु म्हणजे जे वडील आहेत त्यांना पण आपण ते सांगायला वगैरे हवं. म्हणजे आता पहा, मायबाप असं कल्चर वगैरे आहे. आता म्हणजे अगदीच IAS ला वगैरे त्या पद्धतीने म्हणतात ना, त्या पद्धतीने मी सांगितलं तुम्हाला. तर पहा, आई वडील हे दोघं पण अगदी समान असले पाहिजेत. परंतु आपण चाइल्ड रिअरिंग प्रॅक्टिसमध्ये चुकीचं झालेलं आहे असं की आईच आपल्याजवळ असते, परंतु पुरुष घरातून वगैरे बाहेर असतात किंवा कामानिमित्त वगैरे ते बाहेर जातात. त्यामुळे प्रॉब्लेम काय झालेला, चाइल्ड रिअरिंग प्रॅक्टिसमध्ये आईचाच जास्त महत्त्वाचा रोल आलेला आहे. यामुळे झालेलं काय पहा, जे चाइल्ड वगैरे आहे ते पुरुषांना वगैरे समजू शकलं नाही, त्यामुळे पुरुषांना पण ते देणं वगैरे गरजेचं आहे असं तुम्ही मुलाखतीमध्ये वगैरे ही माझा पण पर्स्पेक्टिव्ह वगैरे ठेवतोय. मग हे तुम्हाला विचारला येतं आहे, कारण पहा, आता UPSCने एस्से वगैरे जर तुम्ही 2 वर्षाच्या मागच्या 2 वर्षाचे जर एस्से पाहिलात तर तशा पद्धतीने एस्से पण दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला थोडंसं डीपली अंडरस्टँडिंग वगैरे असणं गरजेचं आहे किंवा तुमचं पण पर्स्पेक्टिव्ह वगैरे तिथं मॅटर करतं. त्यामुळे तुम्हाला अगदीच माझं हे उद्देशच होता सांगण्याचा की तर तुम्ही पण त्या पद्धतीने थोडंसं विचार वगैरे करायला हवं. म्हणजे इक्वॅलिटी आणायचं आहे ना समाजात, तर तशा पद्धतीने पण आपण आणू शकतो. ओके, म्हणजे पुरुषांना पण तशा पद्धतीची लिव्ह वगैरे देऊ शकतो. आता आहे लिव्ह, फक्त ती 15 दिवसांची आहे. ओके, आता मी पुरुष आहे या निमित्ताने म्हणत नाही आहे, परंतु चाइल्ड रिअरिंग प्रॅक्टिसमध्ये अगदी त्याचा रोल आहे व महत्त्वाचा रोल आहे. व UPSCने प्रश्न विचारलेला आहे की पाळण्याची दोरी ज्याच्या हातात, अशा पद्धतीने एक प्रश्न आलेला होता निबंधाचा, तो तुम्ही अगदी वाचून घेऊ शकता. मग पहा, 15 दिवसाच्या लिव्हमध्ये जर पुरुष 15 दिवसाची जर लिव्ह दिली तर पुरुष काय करतो, फक्त म्हणजे कामाला बाई लावणी वगैरे अशा पद्धतीचीच ती कामं वगैरे करतो. बाकी अन्य त्याला गोष्टी वगैरे करू शकत नाही आहे. किंवा तो चाइल्ड रिअरिंग प्रॅक्टिसमध्ये म्हणजे संस्कार वगैरे, मुलांना संस्कार वगैरे देणं हे त्याला करता येत नाही. त्यासाठी पहा, अगदीच याची पण गरज आहे हे आपण इथं अगदी म्हणू शकतो. म्हणजे हे एक निर्णय चांगला आहे ST महामंडळाचा की बाळ दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवसांची विशेष रजा म्हणजे मॅटर्नरी लिव्ह वगैरे ते देत आहेत. कशासाठी, तर चाइल्ड रिअरिंग प्रॅक्टिससाठी. मग चाइल्ड रिअरिंग प्रॅक्टिसमध्ये पुरुषांचा पण रोल असतो, त्यानिमित्ताने मी माझं पर्स्पेक्टिव्ह वगैरे तिथं ठेवलेलं आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे चला, इथून अन्य न्यूज गरजेचे नाही पहा. त्यानंतर राज्य येथे पण अगदीच म्हणजे घोषणांची अतिवृष्टी वगैरे असं म्हटलेलं आहे त्यांनी, हे पण आपण पुढे पाहणारच आहोत. म्हणजे निगेटिव्हिटीला थोडंसं क्रिटिसाइज करण्यासाठी थोडंसं मी लास्टला ठेवलेला आहे तो पार्ट. त्यानंतर नेपाळचे राष्ट्रपतीपदी रामचंद्र पौडेल यांची निवड वगैरे करण्यात आली आहे. तर प्लीज हे नाव एक लक्षात ठेवा, कारण यावरती प्रश्न तुम्हाला अगदी विचारला जाऊ शकेल. ओके, कोण आहेत, तर रामचंद्र पौडेल. ओके, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे चला, इथून अन्य न्यूज गरजेची नाही. त्यानंतर लोकमानस आहेत पहा, म्हणजे यात पण आता उद्या भरभरून यातील यामध्ये कमेंट वगैरे, पण आजची कमेंट वगैरे तेवढेसे काही कामाचे नाहीत. त्यानंतर पंचामृताची पोटभरी, फडणवीस अर्थसंकल्पात
राज्यातील शेतकऱ्यांसाठी तेलंगणाच्या धर्तीवर पावले उचलतात तेव्हा त्यामागील राजकीय निकड लक्षात येते. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिला अर्थसंकल्प सर्वांस खुश करू पाहतो, पण त्यासाठीचा पैसा येणार कुठून हे त्यात सांगितले असते तर बरे झाले असते. आता पहा, मी स्वतः निगेटिव्हिटी म्हणजे मी स्वतः बजेटला क्रिटिसाइज करत नाहीये, तर लोकसत्ता वृत्तपत्र व सर्वजणच क्रिटिसाइज वगैरे करत आहेत. आता त्याचं कारण वगैरे जे आहे ते मी सांगणारच आहे आगामी म्हणजे हे झाल्यानंतर सर्व न्यूज कव्हर केल्यानंतर. त्यानंतर पहा, लेक लाडकी योजना ही एक आहे, पहा गरजेची आहे योजना. प्लीज तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी ह्याला पण थोडंसं लक्षात ठेवा. लेक लाडकी योजना मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवी योजना सुरू करण्यात येणार आहे. पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीतील 4,000 रुपये, 6वीत 6,000 रुपये व 11वीत 8,000 रुपये अनुदान दिले जाईल. लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये रोख रक्कम वगैरे त्यांना देण्यात येणार आहे. ही पण एक चांगली योजना आहे, त्यामुळे प्लीज या पण थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर रिद्धपुरात मराठी विद्यापीठ वगैरे स्थापन होणार आहे. रिद्धपूर अमरावती जिल्हा आहे, येथे मराठी भाषा विद्यापीठाची घोषणा वगैरे करण्यात आलेली आहे. तसेच विदर्भ साहित्य संघाला संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त 10 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. आता ही गरजेचं नाही, परंतु रिद्धपुरात मराठी विद्यापीठ वगैरे स्थापन होणार आहे. आता पहा, हा पण प्रश्न वगैरे विचारू शकता की पहिलं मराठी विद्यापीठ वगैरे कुठं स्थापन होत आहे, तर रिद्धपूर अमरावती जिल्हा. ओके. त्यानंतर शक्ती सदन योजना, महिलासाठी स्वाधार व उज्ज्वला योजना एकत्रित करून केंद्राच्या मदतीने शक्ती सदन योजना सुरू करण्यात येणार आहे. आता पहा, डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, म्हणजे जे कंबाईनवाले आहेत त्यांनी प्लीज लक्षात ठेवा, ही जी इथलं मी जी 2-3 पॉईंट वगैरे सांगतोय त्यावरून डायरेक्टली प्रश्न हमखास येऊ शकतो. लेक लाडकी योजना आहे, त्यानंतर रिद्धपूरमध्ये मराठी विद्यापीठ, त्यानंतर शक्ती सदन योजना, महिलासाठी स्वाधार व उज्ज्वला योजना एकत्रित करण्यात आलेल्या आहेत. ओके. म्हणजे पहा, पूर्वीची जी स्वाधार योजना होती व अगदीच इकडली उज्ज्वला योजना, या दोघांचं कॉम्बिनेशन वगैरे करून आता कोणती आलेली आहे, शक्ती सदन योजना वगैरे तयार करण्यात आलेली आहे व याला केंद्र सरकारची पण मदत वगैरे मिळणार आहे. ओके. म्हणजे पूर्वी अलग अलग योजना वगैरे चालायच्या ह्या स्वाधार योजना व उज्ज्वला योजना वगैरे, परंतु त्या आता दोन्हींना वगैरे कंबाईन करण्यात आलेला आहे. त्यामुळे डायरेक्टली जे कंबाईनचे वगैरे आहेत तिथं प्रश्न वगैरे अशा पद्धतीने येऊ शकतो. त्यासाठी तुम्ही शक्ती सदन योजना ही कोणत्या दोन योजनांची वगैरे कॉम्बिनेशन वगैरे आहे असं जर विचारलं तर स्वाधार आणि उज्ज्वला योजना या दोन्हींचं कॉम्बिनेशन वगैरे आहे, हे तुम्ही पॉईंट लक्षात ठेवू शकता. त्यानंतर नव्या योजना, नवी मंडळे, आता इथं भरपूर मंडळे वगैरे देण्यात आलेली आहेत. तर पहा, विविध समाजासाठी महामंडळाची स्थापना करण्यात आली असून महामंडळासाठी 50 कोटी भागभांडवल वगैरे देण्यात आलेले आहे. त्यानंतर लिंगायत समाजातील तरुणांसाठी जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास मंडळ, गुरव समाजासाठी संत काशिबा गुरव आर्थिक विकास मंडळ, त्यानंतर रामोशी समाजातील युवकासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, त्यानंतर वडार समाजातील युवकासाठी कै मारुती चव्हाण आर्थिक विकास मंडळ. ओके. म्हणजे सर्व महामंडळे वगैरे स्थापन करण्यात आले आहेत, परंतु यावरून प्रश्न बनेल का असं मला वाटत नाही, त्यामुळे मी याला स्किप करतोय. त्यानंतर नवी प्राधिकरणे, रिक्षा चालकांसाठी महामंडळ, हे अगदी गरजेचं आहे. मी सांगितलं ओला उबेर वगैरे त्याला चॅलेंज वगैरे करण्यासाठी आपल्याला पण एक पहा, जे रिक्षा चालक संघटना वगैरे जे आहेत ना, ते अगदीच म्हणजे त्यांचं संघटना वगैरे नसतात किंवा ते म्हणजे अगदीच त्यांचं जे आहे सोशल सिक्युरिटी वगैरे त्यांना मिळत नसते. मग यासाठी अगदीच त्यांचे जे राईट्स वगैरे आहेत ते त्याचं व्हायलेशन वगैरे होत असतं. त्यासाठी यांची महामंडळ वगैरे स्थापन करणं हे अगदी गरजेचं होतं, कारण ओला उबेर वगैरे सध्याला जास्त कॉम्पिटिशनमध्ये वगैरे आहेत. म्हणजे पहा, ओला उबेर कशामुळे कॉम्पिटिशनमध्ये आहेत, तर अगदीच आता मी जर घराबाहेर पडत असेल तर अगदी माझी लोकेशन वगैरे सेट असते, मग मी डायरेक्ट घरीच काय बोलवतो, कॅब वगैरे बोलवतो. यामुळे जे रिक्षा चालक वगैरे आहेत त्यांचं थोडंसं व्यवसाय वगैरे मंदीत वगैरे चाललं असं आपण तिथं म्हणू शकतो. त्यासाठी हे रिक्षा चालक महामंडळ वगैरे गरजेचं होतं, ते आपण तिथं बेसिकली सांगू शकतो. त्यानंतर 4 संत्री प्रक्रिया उद्योग, नागपुरात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र उभारण्याची देखील घोषणा केलेली आहे. परंतु आता हे जेव्हा होईल तेव्हा होईल, परंतु आता याबद्दल जास्त डिस्कशन वगैरे गरजेचं नाही. म्हणजे तिथं कुठं होईल वगैरे ते त्यांनी तेवढंसं जास्त डीप दिलं नाही. त्यानंतर नदी जोड प्रकल्पासाठी विशेष निधी वगैरे तयार करण्यात आलेला आहे. आता हे जर पाहिलं तर हे ओल्ड वाईन इन न्यू बॉटल वगैरे करण्यात आलेलं आहे, त्यामुळे याला पण असं जास्त फॅन्सीना वगैरे देऊन काही गरजेचं नाही, त्यामुळे मी याला पण स्किप करतोय. ओके. जर तुमच्याजवळ आता पहा, मी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती तर वृत्तपत्राची PDF वगैरे दिलेली आहे, तरी देखील तुम्ही एकदा हे वाचून घेऊ शकता. ओके. आता त्यानंतर पुढे जाऊ शकता आपण. त्यानंतर कर्ज 7 लाख कोटींवर, आता आय थिंक निगेटिव्हिटीला बोलण्यासाठी आताच प्रारंभ करायला हवा आपण. त्यानंतर पहा, दुसऱ्या बातम्या आहेत का पाहूया. त्यानंतर निगेटिव्ह थोडंसं क्रिटिसाइज पण करावं लागेल कोणत्याही गोष्टीला, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बाजू तर असतात. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर पहा, आता ज्या विद्यार्थ्यांना अगदीच निगेटिव्हिटी वगैरे ऐकू वाटत नाही त्यांनी हा व्हिडिओ इथंच थांबवू शकतील, परंतु अगदीच तुम्ही समाजात वगैरे राहत आहात व समाजाची रियालिटी वगैरे काय आहे हे तुम्हाला समजण्यासाठी वगैरे क्रिटिसाइज पण करणं वगैरे अगदी गरजेचं असतं. म्हणजे लोकशाहीमध्ये असल्यानंतर पहा, तुम्हाला क्रिटिसाइज वगैरे करून घ्यावं लागतं किंवा
ते असायला हवं. म्हणजे हा एक लोकशाहीचा म्हणजे एक चांगली लोकशाही वगैरे चालू ठेवण्यासाठी आपल्याला काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी वगैरे असणं अगदी गरजेचं असतं. ओके, त्यासाठी आता सांगण्याचा थोडासा प्रयत्न करतोय पहा. तर वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याजावर 58% खर्च झालेला आहे. कर्ज 7 लाख कोटीवर वगैरे गेलेलं आहे. राज्याचं कर्ज आता काय झालेलं आहे, तर अगदीच 7 लाख कोटीवर गेलेलं आहे. तर ते कशामुळे गेलेलं आहे पहा आता इथे. तर आता पहा, कर्ज 7 लाख कोटींवर गेलेलं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याज फेडण्यासाठी एकूण महसुली उत्पन्नाच्या 58.46% खर्च अपेक्षित धरण्यात आलेला आहे. चालू आर्थिक वर्षात हा खर्च मूळ तरतुदीतील 5% वाढून 64%वर गेलेला आहे. पुढील आर्थिक वर्षात राज्यावरील कर्जाचा बोजा हा 7 लाख कोटीवर 7 हजार कोटींवर जाईल असा अंदाज वगैरे वर्तवण्यात आलेला आहे. म्हणजे बेसिकली जर हे कर्ज वगैरे वाढलेलं आहे म्हणजे काय झालेलं आहे तर तूट वाढलेली आहे. तूट म्हणजे काय पहा, आमदनी अटर्नी खर्चा रुपया. म्हणजे आपली आमदनी किती आहे, 1 रुपये, आपली आमदनी 50 पैसे आहे. ओके, म्हणजे पैशाच्या रूपात म्हणतोय मी. व खर्च झाला आपला 1 रुपया. तेव्हा आपल्याला म्हणता येतं की तुटीचा अर्थसंकल्प वगैरे आहे किंवा तूट आपल्याला निर्माण झालेली आहे. कारण आपलं बजेट कमी म्हणजे आपलं उत्पन्न कमी व खर्च जास्त झालेलं, ते अशा पद्धतीने महाराष्ट्राचं जे बजेट आहे सध्याला तसं झालेलं आहे. कशामुळे तसं झालेलं आहे पहा. आत्ताच आपण पाहिलं की विविध जागी त्यांनी काय केलं, खर्च वगैरे जास्त केला. आता त्याच्यासाठीच एक उदाहरण देऊयात आपण एस टीचं. ओके, बसमध्ये आपल्याला महिलांना 50%चं इथं काय दिलेलं आहे त्यांनी प्रवासीमध्ये म्हणजे सूट वगैरे दिलेली, चांगली गोष्ट आहे. परंतु पहा, आता याला क्रिटिसाइज वगैरे जर करायचं म्हटलं तर गेल्या वर्षी तुम्हाला माहिती आहे लॉकडाऊनमध्ये वगैरे काय झालेलं होतं, तर एस टी अगदीच घाटात वगैरे चाललेली होती. ओके, एस टी घाटात गेली, मग त्यामध्येच पहा अगदीच जे एस टी कर्मचाऱ्यांचा वगैरे संप झाला. बरोबर, या दोन्हींमुळे एस टी ऑलरेडी घाटात होती. मग त्यानंतर आपण तिसरा निर्णय लावला, जे वृद्ध आहेत त्यांना आपण काय केलं, तर त्यांचं तिकीटच पूर्ण विना तिकीट वगैरे त्यांना प्रवास वगैरे करण्याची मुभा दिली. ओके, मग हे सर्व गोष्टी केल्या व त्यामध्येच कर्मचाऱ्यांचा संप कशामुळे होता, तर त्यांचं वेतन वगैरे वाढवण्यात यावं. ओके, आता हे सर्व जर एकत्रित केला तुम्ही, कोरोनाचं लॉकडाऊन त्यामुळे एस टी खड्ड्यात गेलेली होती म्हणजे घाटात वगैरे होती व त्यानंतर जे निर्णय वगैरे लोकलुभावण्यासाठी वगैरे झाले, त्या सर्वांमुळे आपल्याला एकच गोष्ट वगैरे इथे लक्षात येते, काय झाली, एस टी घाटात सध्याला आहे. व पहा, आता महिला ज्या आहेत त्या एस टीनेच प्रवास करतील, परंतु जे पुरुष मंडळी वगैरे असतील, आता पहा माझे जे मित्र वगैरे आहेत, आता मी पर्स्पेक्टिव्ह वगैरे तशा पद्धतीने सांगण्याचा वगैरे प्रयत्न करतोय. म्हणजे माझ्या सर्कलमध्ये वगैरे जे पाहिलं तर अगदी त्या पद्धतीने जर पाहिलं तर जे पुरुष मंडळी वगैरे ते स्वतःच्या गाडीवर वगैरे प्रवास करतात. ओके, व त्यानंतर जे महिला वगैरे आहेत ते अगदीच बसने वगैरे तर प्रवास करतातच, बरोबर आहे. मग पहा, यामध्ये जर तुम्ही महिलांना पण इथं 50%ची वगैरे तरतूद दिली व अगदीच पुरुष आता आधे पुरुष वगैरे तिथं हे करतात, मग आणखी थोडं आपण काय करतो, एस टीवर ताण निर्माण करतोय व वेतन काढण्याचं पण प्रश्न वगैरे निर्माण होईल ना एस टीला. ओके, म्हणजे तुम्ही रियालिटीवर थोडंसं अवलंबून पहा. आता मला माहिती नाही तुमचे मित्र वगैरे बसने वगैरे प्रवास करतात किंवा गाडी स्वतःच्या बाईकने वगैरे, म्हणजे आता ते चुकीचं आहे किंवा वाईट आहे किंवा चांगलं आहे हे मला बोलायचं नाही आहे, परंतु घाटात कशा पद्धतीने एस टी वगैरे जात आहे हे तुम्हाला सांगण्याचा एक माझा उद्देश आहे. ओके, म्हणजे तुम्हाला समजते ना. आता पहा, प्रवासी भाडे वगैरे आपण आकारतच नाही, म्हणजे 50% प्रवासी भाडं वगैरे करतोय. मग आता ह्यातून काही साध्य वगैरे होणार आहे का, तर बिलकुल नाही. म्हणजे आता हे काय लोकलुभावण्यासाठीच आहे असं आपण तिथं म्हणू शकतो ना. कारण पहा, पुढल्या वर्षी 2024ला इलेक्शन आहे. ओके, व त्या संदर्भात ही घोषणा वगैरे ठरू शकतात. त्यानंतर 2023मध्ये आता जर झाले तर जिल्हा परिषद, त्यानंतर नगरपंचायत, नगरपालिका वगैरे या सर्वांच्या निवडणुका वगैरे येऊन ठेपलेल्या आहेत. ओके, मग त्यावरती पण आता याची मदत होऊ शकेल ना सरकारला, तर बिलकुल होऊ शकेल. मग असं करणं गरजेचं नव्हतं, असं माझं डायरेक्टली तिथं मत आहे. व त्यानंतर माझंच काय तर इथं जे लोकसत्ताचं हे दिलेलं आहे ना, काय म्हणतो आपण, जे एडिटोरियल आलेलं आहे ना, तिथं पण तेच मत आहे. ओके, जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला पण तुमचं पण हेच मत होणार आहे. त्यानंतर पहा, महिलांना आता प्रवासामध्ये 50% सवलत दिलेली आहे, मी मत मान्य करतो व अगदीच माझ्या पण आईला वगैरे त्याचा फायदा होईल, ते आपण गोष्ट अगदी चांगल्या पद्धतीने आहे, ती आपण मान्य करूयात सर्वप्रथम. पण पहा, आता जी महिला आहे ते दिवसाला 50% भाड्यातून किती रुपये वाचवू शकेल दिवसाला, हार्डली 100 रुपये. ओके, हार्डली 100 रुपये ठीक आहे, वाचवू शकेल ती महिला. ओके, मी अगेन्स्ट नाही आहे. ओके, म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश अगेन्स्टचा तर नाही आहे, परंतु पॉलिसी मेकिंगमध्ये चुकतं कसं हे सांगण्याचा थोडासा उद्देश आहे. पहा, 100 रुपये दिवसाला ही महिला अगदी वाचवू शकेल पैसे, परंतु या 100 रुपये दिवसाला वाचल्याने महिलांचं फायनान्शियल इंडिपेंडन्स वगैरे इथं सिद्ध होतं का, तर बिलकुल नाही. आता अगदीच माझे पण काही विद्यार्थिनी वगैरे आता सध्याला व्हिडिओ पाहत असतील, परंतु त्यांनी पण विचार करा, म्हणजे 100 रुपये त्यांचं तिकीट वगैरे वाचलं, ठीक आहे, मी मान्य करतो. 100 रुपये तिकीट वाचल्याने त्यांना फायनान्शियल इन्क्लुजन वगैरे किंवा फायनान्शियल इंडिपेंडन्सी वगैरे त्यांना आली का, तर बिलकुल नाही. ओके, त्यांना नोकरी वगैरे म्हणजे ते स्वतः निर्णय वगैरे स्वतःचे घेऊ शकत आहेत का, तर बिलकुल नाही. ते आणि पण दुसऱ्यावर डिपेंडच आहेत. म्हणजे जर ज्यांचं लग्न वगैरे झालेलं असेल ते त्यांच्या पतीवर डिपेंड, व ज्या अविवाहित वगैरे ते अगदीच
आईवडिलांवरती वगैरे डिपेंड आहेत, म्हणजे फायनान्शियल डिपेंडन्सी वगैरे इथं सध्याला तशीच आहे. मग याऐवजी पहा, इथे तुम्ही जे घट वगैरे करत आहात ना, म्हणजे इथं जेवढं पैसा वगैरे तुम्ही वतत आहात, हे जर पैसा तुम्ही स्किल इंडिया, ओके, स्किलसाठी किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये जर लावली असते तर ते किती बेटर झालं असतं पहा. ओके, समजते ना. म्हणजे हा पैसा तुम्ही फक्त पहा, 100-100 रुपये म्हणजे दिवसाला तर तेवढी महिला वगैरे प्रवास करणारच नाही, असं माझं तर मत आहे. ओके, म्हणजे आपली सोसायटी तशा पद्धतीने आपण बनवून ठेवलेली आहे की तशा पद्धतीने ते हेच करणार नाही. व जी महिला फायनान्शियल इंडिपेंडन्स असेल, इंडिपेंडंट असेल, ती अगदीच स्वतःच्या गाडीने वगैरे जाईल. मग पहा, एस टीचा आपण आधार कोणाला देतोय, की अगदीच जी महिला हे आहे, म्हणजे अगदीच एस टीने वगैरे प्रवास करतोय, मग ती महिला पहा अगदीच फायनान्शियल इंडिपेंडंट नाही, असं आपण पर्स्पेक्टिव्ह इथं मांडू शकतो. त्याऐवजी माझ्या मते स्किल इंडिया, त्यानंतर एज्युकेशन या गोष्टीवर वगैरे जर त्यांनी जास्त फंड वगैरे रेज केला असता तर ते अगदी गरजेचं झालं असतं. परंतु पहा, सरकारला काय करायचं असतं तर अगदीच घोषणाबाजी वगैरे करायचं असतं किंवा ते डायरेक्टली दाखवायचं असतं, त्यासाठी त्यांनी हे केलेले असतात. आता पहा, स्किल आणि एज्युकेशन जर दिलं असतं तर त्याचे फळ किती कधी भेटले असते तर 25 वर्षानंतर. ओके, आता जी विद्यार्थिनी वगैरे सध्याला शिकत आहे ती उद्या चालून जेव्हा शिक्षित होऊन वगैरे IAS वगैरे होईल तेव्हा तिचे फळ वगैरे आपल्याला मिळाले असते, म्हणजे तेव्हा समाजामध्ये चांगले तिचे जे परिणाम आहेत ते झाले असते. म्हणजे या योजनेवर जर खर्च केला असता तर आपल्याला त्याचे परिणाम पुन्हा झाले असते, जाणवले असते. परंतु सरकारला काय पाहिजे, पुढल्या वर्षी इलेक्शन आहे, त्यासाठी आता आज लावलं झाड ना तर आजच फळ वगैरे प्राप्त हो, असं त्याचं मत होतं. त्यासाठी त्यांनी काय केलं, डायरेक्टली महिलांना 50% आरक्षण दिलं वगैरे, अशा पद्धतीने तिथं करू शकतो मी क्रिटिसाइज. ओके, आता याच्याबद्दल पण तुमचे पॉईंट वगैरे असतील ते तुम्ही अगदीच मांडू शकता. त्याबद्दल कमेंट सेक्शन वगैरे अगदीच खुलं आहे, किंवा तुमचे पण मला मांडू शकता की मला पण तशा पद्धतीने पर्स्पेक्टिव्ह वगैरे नक्की मिळेल. परंतु माझा हा पर्स्पेक्टिव्ह वगैरे आहे. त्यानंतर आणखी विद्यार्थी मला क्रिटिसाइज करतील की पहा, फक्त महाराष्ट्र थोडीच आहे. आता काय, तर जे दिल्ली सरकार आहे त्यांनी तर 100% डायरेक्ट तिथं काय प्रवासी भाडं मुफ्त आहे. ओके, इथं तर फक्त 50% आहे ना, तिथं दिल्लीमध्ये तर 100%च खुल्ला केलेला आहे. परंतु प्लीज तुम्ही एकदा दिल्लीचं बजेट पहा. दिल्लीचं बजेट सध्याला सरप्लसमध्ये आहे. आता तिथं आमदनी अटनी खर्च रुपये आहे का, तर बिलकुल नाही. त्यांचं आमदनी आहे 2 रुपये व खर्च आहे 1 रुपये. मग त्यांना ते शोभतं, परंतु आपण त्यांच्यासारखं वागणं म्हणजे हे अगदी चुकीचं आहे. त्यामुळे हे इथं निगेटिव्ह पॉईंट मी ते खोडून टाकला तुमचा. ओके, त्यानंतर पहा, कर्ज 7 लाख कोटीवर गेलेलं आहे. ही एक गोष्ट आपल्याला मला थोडी खटकली आहे. कारण पहा, आता ही जी महिलांना दिलेली बाब आहे, ही गोष्ट जी आहे ते पुढल्या वेळेस जे सरकार निवडून वगैरे येईल, ते निवडून आलेलं सरकार वगैरे ही गोष्ट बंद करेल का, तर बिलकुल बंद करणार नाही. कारण पहा, अशा गोष्टी बंद करणं वगैरे अशक्य आहेत. ओके, एकदा चालू केलं ना हे रेवडी कल्चर, तर ते पुन्हा बंद करणं अगदी कठीण जातं. अगदी तेच मॅटर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण याच्या अगेन्स्ट बोललेले होते. आता हे स्वतःचे माझे विचार नाहीत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात पहा, ओके, जुलैमध्ये त्यांनी रेवडी कल्चर किंवा फ्रीबीज कल्चर वगैरे त्या संदर्भात एक टीका टिप्पणी केलेली होती. त्यानंतर पहा, आजचं जे एडिटोरियल आहे लोकसत्तामध्ये, त्यामध्ये पण काही पॉईंट वगैरे हायलाईट केलेले आहेत, ते आपण पाहूयात. ओके, कारण त्यामध्ये पण अगदीच 2-3 पॉईंट मुद्दे गरजेचे होते. तर पहा, गेल्या वर्षी राज्याच्या डोक्यावरील कर्ज 5.72 लाख कोटी रुपये इतके होते. ते यंदा 6.5 लाख कोटी रुपयांवर गेले. पूर्वी किती होतं, 5.72 लाख कोटी होतं. ओके, मग आता ते किती गेले, 6.50 लाख कोटी गेलेलं आहे. व ते यंदा ते झालं. त्यानंतर पुढील वर्षी ते 7 लाख कोटींवर जाणार आहे. पुढील वर्षी 7 लाख कोटीवर जाईल. पण ही वाढ नवीन कर्जाची नाही, तर केवळ व्याज रकमेची आहे. व हे कर्ज पहा, 7 लाख कोटी, हे कर्ज कशाचं आहे, तुम्ही म्हणजे हे केलेलं आहे, योजनावर वगैरे खर्च केलेला नाही आहे, तर हे फक्त व्याज आहे, व्याजाचं खर्च आहे. कर्ज तर पहा पुढेच गेलं, कर्ज तर वेगळंच आहे, परंतु हे फक्त 7 लाख कोटी जे कर्ज, सॉरी 7 लाख कोटी ही जी रक्कम आहे ना, ती फक्त व्याजाची रक्कम आहे. हे तेवढं व्याज आहे तुमचं, बाकीचं कर्ज तर वेगळंच आहे आपलं. मग पहा, म्हणजे अगदीच तुम्हाला पण थोडंसं वेगळं वाटलं असेल आता हे ऐकून. त्यानंतर पुढे या, तर हे आपण पाहिलं. पण ही वाढ नवीन कर्जाची नाही, तर केवळ व्याज रकमेची आहे, म्हणजे जवळपास 47,000 कोटी रुपये इतकी रक्कम महाराष्ट्र सरकार फक्त व्याजावर खर्च करणार आहे. ओके, समजलं. म्हणजे हे जे मी बोलत आहे, आमदनी अटनी खर्चा रुपया वगैरे, हे जे सर्व काही आहे कल्चर, हे चुकीचं कशामुळे आहेत, कारण पहा, आपले अगदीच आपले पूर्वज वगैरे जे आहे, किंवा अर्थशास्त्रामध्ये आपण अर्थशास्त्र कशामुळे शिकतो, म्हणजे पहा, म्हणजे अनियंत्रित आपल्या गरजा वगैरे असतात. ओके, परंतु आपलं जे उत्पन्न वगैरे असतं त्याला पाहूनच आपण खर्च वगैरे करायचा असतो. म्हणजे जे अतिशय महत्त्वाचं असतं त्या गोष्टीवर जर खर्च केला असता तर ते बेटर झालं असतं. ओके, त्यानंतर आणखीन जर पुढे गेल्यानंतर पहा, महाराष्ट्र संदर्भात थोडंसं बोलूया, तर रोजगार हमी योजना असो वा महिला आरक्षण असो, हे सारे आधी महाराष्ट्रानेच केले आहे, मग केंद्र सरकारने केले. तथापि फडणवीस यांचा आजचा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या अर्थधोरणेस केंद्राशी बांधून घेतो की काय, असा प्रश्न पडलेला आहे. त्यानंतर तथापि हे करण्याची राज्याची ऐपत आहे का, याचे उत्तर देणे
तो टाळतो? या उत्तराची आज कधी नव्हे ती इतकी महाराष्ट्राची म्हणजे महाराष्ट्राला आज गरज आहे, असं लेखकाचं वगैरे म्हणणं आहे. जे मी म्हटलं तेच लेखक पण म्हणत आहेत, म्हणजे माझे आणि लेखकाचे वगैरे विचार थोडंसं डायव्हर्स नाही, तसं तिथं मी डायरेक्टली म्हणू शकतो. ओके, म्हणजे पहा अगदीच आता सरकारने तर म्हटलं की आपण एवढं खर्च करणार आहोत, म्हणजे प्रत्येक प्रत्येक जागी आपण महामंडळ वगैरे मांडत आहोत, किंवा अगदीच जे ओल्ड वाईन इन न्यू बॉटल वगैरे तयार करतात, म्हणजे पूर्वीची जे विकास कामं वगैरे रखडली होती त्याला आम्ही मदत करणार वगैरे, अशा पद्धतीने सर्व काही त्यांनी घोषणा तर भरपूर केलेली त्यांनी. मग पहा त्या घोषणा राबवण्यासाठी खर्च कुठून येणार आहे हे त्यांनी सांगितलं का? तर बिलकुल नाही. आता अगदीच 6,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला वगैरे मिळणार आहेत, ही चांगली गोष्ट आहे. ओके, शेतकरी बांधवाच्या जर दृष्टिकोनातून विचार जर केला तर ते अगदी गरजेचं आहे. परंतु पहा फक्त 6,000 घर चालतं का? तर बिलकुल चालत नाही. तर त्यासाठी पहा अगदी मला म्हणजे माझे जे विचार वगैरे होते, तर पहा NDA म्हणजे जे बीजेपी सरकार आहे पहा, त्यांचे विचार अगदीच पूर्वीचे वेगळे होते. म्हणजे जे बीजेपी गव्हर्नमेंट होते पहा, त्यांनी डायरेक्टली म्हणायचे की एखाद्याला मासेमारी म्हणजे मासे पकडून न देता मासेमारी शिकवणं हा त्यांचा ध्यास होता. परंतु INCचा विचार कसा होता पहा, त्यांना डायरेक्टली मासे पकडून देणं. म्हणजे पहा काँग्रेसच्या काळामध्ये पूर्वी सबसिडी जास्त भेटायच्या, परंतु बीजेपीच्या काळात तेवढ्या सबसिडी भेटत नाहीत. तर त्यांनी त्याचं कारणच काय? तर बीजेपीची आयडिओलॉजी जी आहे ती त्यांना मासे पकडायला शिकवते, परंतु काँग्रेसची आयडिओलॉजी तशा पद्धतीची होती. परंतु कशामुळे हे कल्चर वगैरे क्रिएट झालं ते त्याबद्दल मला भाष्य करायचं नाही, परंतु थोडंसं राजकारणामध्ये थोडंसं एक संदर्भ घेऊन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला मी. त्यानंतर आणखी पुढे चला. शिक्षण आरोग्य ही महाराष्ट्राची जी आणखी 2 आव्हानस्थळे आहेत. या दोन्हीत महाराष्ट्राच्या इतरांच्या तुलनेत आघाडी राखून आहे. ती तशीच अबाधित राहावी यासाठी अर्थसंकल्पात अधिक तरतुदी हवी होती. म्हणजे पहा आता अगदीच इथे एक न्यूज आहे पहा. ओके, आता पहा या न्यूजमध्ये तुम्हाला इथं कुठंतरी शिक्षणाबाबतची तरतूद वगैरे दिसली का? तर बिलकुल नाही. हां, इथे दिसली शिष्यवृत्तीमध्ये वगैरे मोठी रक्कम वगैरे वाढ करण्यात आलेली आहे. ओके, ही एक दिसली. त्यानंतर पहा इथे काय म्हटलं, मोफत गणवेश वगैरे देण्यात येणार आहेत. हे 2 न्यूज तुम्ही लक्षात ठेवा. ओके, म्हणजे शिष्यवृत्तीत वाढ केलेली आहे व जे मोफत गणवेश आहे ते एक. बाकीच्या व्यतिरिक्त वगैरे शाळा कॉलेजसाठी वगैरे यांनी काही तरतूद वगैरे केलेली आहे का? तर बिलकुल नाही. किंवा लायब्ररीसाठी वगैरे तरतूद केली का? बिलकुल नाही. हां, आता तरतूद केलेली आहे, तर आय थिंक 14 जे वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे मेडिकल कॉलेज वगैरे त्याच्यासाठी तरतूद केली आहे. बाकीच्या प्राथमिक एज्युकेशनसाठी बिलकुल तरतूद वगैरे नाही. म्हणजे पहा आपल्याला जेवढी GDP म्हणजे जे राज्याचं GDP वगैरे आहे त्याच्यापेक्षा काहीतरी पट वगैरे आपला शिक्षणावर वगैरे खर्च करायला हवा होता, परंतु ते शिक्षणावर खर्च वगैरे केलं का? बिलकुल नाही. कशामुळे खर्च केलं नाही? तर ते पहा आता, व जे खर्च केलं आहे त्याचा पण क्रिटिसाइज करणार आहे. तर पहा आता इथे न्यूज आहे, प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी. आता यामध्ये नेमकं जर आपण हे इश्यू वगैरे जर काढला तर प्रश्नपत्रिका फुटतात कशामुळे किंवा कॉपी कशामुळे होते? आता पहा आता अगदीच मी पण परीक्षा वगैरे देतो, स्पर्धा परीक्षा, त्यामध्ये पण तसंच आहे. म्हणजे म्हाडाचा पेपर फुटला किंवा आरोग्य भरतीचे पण पेपर वगैरे फुटले. हे पेपर कशामुळे वगैरे फुटत आहेत? किंवा जे एज्युकेशन आहे आपलं ते एवढं आपण अशा पद्धतीने का बनवलं की आपण पेपर वगैरे फोडावे लागतात आपण एज्युकेशन वगैरे आपण एज्युकेटेड आहोत हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला पेपर वगैरे फोडून ते लिहावं लागतं. म्हणजे हे चुकीचं आहे ना. म्हणजे काय तर आपली एज्युकेशन सिस्टीम जी आहे ती फेल्युअर आहे हेच आपण तिथं बेसिकली सांगू शकतो. ओके, मग पहा ही एज्युकेशन फेल्युअर सिस्टीम कशामुळे आहे? तर आपण फक्त कागदाला जास्त विचारतो. ओके, कागदावर जर असले ना 90% किंवा 100% जर मार्क असतील ना तर तुम्ही अगदीच खूप हुशार आहात. किंवा जर तुमच्याकडे फक्त 35% जर असतील विद्यार्थ्याला तर काहीच नाही, तू काहीच करू शकत नाही असं आपण पाहिलं जातं. मग हे पर्स्पेक्टिव्ह वगैरे बदलणं समाजाचं देखील कर्तव्य होतं. परंतु ते चेंज वगैरे झालं का? तर बिलकुल नाही, कारण सरकारच तुम्हाला तशा पद्धतीने दाखवत नाहीत. ओके, तर हे पण एक क्रिटिसाइज वगैरे तिथं करू शकतो. त्यानंतर पहा आता गणवेशाबाबत आहे इथं. आता पहा इथं दिलेलं आहे की सर्वांना मोफत गणवेश वगैरे दिलेला आहे. ठीक आहे, मग आता या गणवेशबाबत वगैरे थोडंसं एकदा जाऊन बोलूयात. आता इथे पहा या लेखकांनी अगदी चांगला पॉईंट वगैरे इथं मांडलेला आहे. आता लेखकाचा म्हणजे शिष्यवृत्ती आणि जो गणवेश वगैरे आहे हे गणवेश जर दिलं पहा, आता एखाद्या शाळेला आहे, ही ZP शाळा आहे. ओके, या शाळेला गणवेश वाटप वगैरे करायचे आहेत. मग पहा सरकार काय करेल, हे गणवेश वाटपचं कंत्राट वगैरे जे आहे ते का उद्योगपतीला देईल. ओके, मग हे उद्योगपतीला वगैरे दिल्यानंतर पहा या उद्योगपतीने कशा पद्धतीने मटेरियल यूज करेल, काय करेल, हे काहीही त्यामध्ये कोणीच विचारणार वगैरे तिथं चेक अँड बॅलन्स वगैरे असेल का? तर बिलकुल नाही. म्हणजे काय झालं, तर या बजेटमधून फायदा कोणाचा झाला? तर कॅपिटलिस्टचा झाला, न की जे आता विद्यार्थ्यांना त्यांनी म्हटलं मोफत गणवेश. आता पहा आपल्या काळात पण म्हणजे जेव्हा मी शाळेत वगैरे होतो तेव्हा पण मला पण गणवेश वगैरे मिळायचे, परंतु तशा पद्धतीने म्हणजे तेव्हाचं कल्चर वगैरे वेगळं होतं खूप. परंतु आताचं जे कल्चर वगैरे तयार केलं जातं की बजेटमध्ये सध्याला घोषणा करावी लागत आहे की विद्यार्थ्यांना आम्ही गणवेश मोफत देतोय, तर हे चुकीचं आहे. त्यानंतर पहा विविध शाळेमध्ये पहा तुम्ही शनिवारी वेगळा ड्रेस असतो किंवा त्यानंतर अगदीच शुक्रवारी वेगळा ड्रेस वगैरे असतो. म्हणजे PT वगैरे ते मी मान्य करतो PTचा वगैरे ड्रेस, परंतु जे शनिवारचं कल्चर वगैरे आहे सिव्हिल ड्रेस वगैरे जे असणं ते कशामुळे? म्हणजे आता पहा
टी शर्ट वगैरे त्या पद्धतीने शनिवारी वगैरे जे असतं ते प्रायव्हेट शाळेमध्ये आपल्याला दिसतं. म्हणजे गव्हर्नमेंट शाळा जे झेडपी स्कूल वगैरे असतं तिथं फक्त एकच ड्रेस वगैरे आपला चालतो. परंतु जे प्रायव्हेट स्कूल्स असतात तिथे कसं अलग अलग, म्हणजे प्रत्येक दिवशी अलग अलग ड्रेस वगैरे तुम्ही म्हणजे अगदीच निरीक्षण केलं असेल आपल्या आजूबाजूच्या शाळा वगैरे पाहिलं असतं तर पहा तिथून आपल्याला एक बाब लक्षात येते. ज्या प्रायव्हेट स्कूल आहेत तिथं काय आहे, ती कॅपिटलिस्ट आहेत. ओके, कॅपिटलिस्ट आहेत. व पहा त्यांनी एकच दुकान वगैरे नेमून देतं, त्या शॉपमधूनच तुम्हाला तो गणवेश वगैरे खरेदी करायचा असतो. शनिवारचा गणवेश तोच असतो जो त्या तो त्या तो तोच असतो जो त्या दुकानातून वगैरे घेतो, तोच तुम्हाला शनिवारी वगैरे लिहून द्यायचा असतो. म्हणजे काय झालं, ही कॅपिटलिस्टला फायदा मिळवून देतं. ओके, म्हणजे पहा आपलं जे संविधान आहे, भारतीय संविधानामध्ये DPSP मध्ये वेलफेअर स्टेटची संकल्पना आहे. परंतु वेलफेअर स्टेट करत आहोत का आपण, तर नाही, हे कॅपिटलिस्टचं कल्चर वगैरे आहे. आता पहा यांनी म्हटलेले आहे की आम्ही सर्व समाजासाठी वगैरे विचार करत आहोत, परंतु हे तर त्यांचं कर्तव्य आहे. ओके, अरे म्हणजे पहा आपली लोकशाही आहे, भारत हा लोकशाहीचा देश आहे. मग लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटलेलं होतं की जर DPSP, पहा DPSPचा तुम्ही अभ्यास केलेलाच असेल, म्हणजे राज्याचे नीती निर्देशक तत्वे, यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रश्न विचारल्यानंतर बोलत असताना त्यांनी म्हटले होते की जे सरकार DPSPला फॉलो वगैरे करणार नाही ते डायरेक्टली काय करेल तर 5 वर्षांनी बॅक वगैरे जाईल, म्हणजे बॅकफायर वगैरे करण्यात येईल किंवा त्यांना जे लोक आहेत ते नाकारतील वगैरे, तसं म्हटलेलं होतं. तर DPSP मध्ये आपल्याला वेलफेअर स्टेटची संकल्पना दिसून येते. मग ही तर वेलफेअर स्टेटची संकल्पना असताना राज्य सरकारला आता कशामुळे सांगावं लागत आहेत की आपल्याला वेलफेअर आम्ही तुमचं वेलफेअर वगैरे केलो. अरे हे तर तुमचं कर्तव्य होतं, हे तुम्हाला म्हणजे समजते ना जे म्हणायचं आहे. कारण भारतीय संविधानाचे तुम्ही पर्स्पेक्टिव्ह वगैरे थोडी उचला. आता थोडंसं क्रिटिसाइज जास्त झालं असेल, पण हे तुम्हाला अगदी मान्य असायला हवं असं माझं तिथं डायरेक्टली मत आहे. ओके, त्यानंतर आणखीन एक पॉईंट पहा जल जीवन मिशन बाबतचा. आता जल जीवन मिशन म्हणजे अगदीच लास्ट मंथमध्ये वगैरे काहीतरी न्यूज होती की पुण्यामध्ये जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जी कामं करायची होती तीच रखडलेली आहेत. मग तीच कामं रखडलेली असताना 20,000 रुपये कोटीची तरतूद करण्याची वगैरे गरज नव्हती. म्हणजे पूर्वीची जी कामं वगैरे राहिले त्याला जर आपण जर केलं असतं तर ते चांगलं असतं. आता हे सर्व मी का म्हणत आहे, कारण पहा श्रीलंकाचं जे क्रायसिस ज्या विद्यार्थ्यांनी स्टडी केलेलं आहे त्यांना हे अगदी समजून आलेलं असेल. कारण पहा श्रीलंकाचं प्रॉब्लेमच हा झालेला होता की त्यांनी एव्हरग्रीनिंग ऑफ लोन केलेलं होतं. एव्हरग्रीनिंग ऑफ लोन म्हणजेच काय, तर ही संकल्पना आहे जी आपण इथं चर्चा केली. पहा की जे व्याज आहे, व्याजाचंच दर जे वाढत असतं. आता इथं जे संकल्पना आहे पहा, थोडंसं आता ह्याला क्लिअर करतो मी. तर पहा यावर्षी किती आहे, तर यावर्षी जी कर्ज होतं ते 5.72 लाख कोटी एवढं रुपयाचं कर्ज होतं. मग यावर्षी किती 6.6 लाख कोटी रुपयावर गेलं. मग पुढल्या वर्षी किती जाणार आहे, ते 7 लाख कोटी. व हे कर्ज कशाचं आहे, फक्त व्याजाचं आहे. मग यालाच काय म्हणतो आपण, तर एव्हरग्रीनिंग ऑफ लोन्स. आता पहा पुढल्या वर्षी हे कर्ज फेडण्यासाठी, म्हणजे पुढल्या वर्षी हे व्याज वगैरे फेडण्यासाठी त्यांनी काय करतात, तर आयात आणखी पैसे वगैरे लोन काढतात. ओके, म्हणजे काय, तुमची आमदनी तर अठ्ठ्याण्णी आहे व खर्चात रुपया होत आहे तुमचा. कारण पहा तुम्ही महिलांना वगैरे तशा पद्धतीने सुविधा वगैरे दिल्या, त्यानंतर अन्य महामंडळ वगैरे स्थापन केली, मग त्यांच्या सॅलरी वगैरे काढणे, हे सर्व करण्यासाठी तुमच्याकडे पैसे लागतात. पैसे आपला जो तर तेवढं इन्कम तर नाही आहे आपलं. ओके, मग तेवढं इन्कम नसताना मग तेवढं इन्कम नसताना आपण काय करतोय, इकडं व्याज तर काढणार व इकडे व्याज तर चालूच असणार आहे. ओके, व्याजाची रक्कम वगैरे कमी होणार आहे का, तर बिलकुल नाही. व आपल्याकडे उत्पन्न नसल्यामुळे आपण कर्ज तर फेडणार आहोत का, तर बिलकुल नाही. मग ही व्याजाची रक्कम वाढतच जाईल व ते व्याजाची रक्कम भरण्यासाठी आपण लोन काढतो. मग याच संकल्पनेला म्हणतात एव्हरग्रीनिंग ऑफ लोन्स. मग एव्हरग्रीनिंग ऑफ लोन्समुळेच गेल्या वर्षी जे क्रायसिस झालेलं होतं श्रीलंकेमध्ये त्याचं नेमकं कारण तेच होतं. ओके, एव्हरग्रीनिंग ऑफ लोन्स. आणखी काही कारणं होते परंतु त्यापैकी एक कारण ते होतं. आता पहा महाराष्ट्र राज्य तसा आर्थिक संकटात वगैरे नाही आहे, परंतु तसं होऊ नये असं एक आपलं एक म्हणणं वगैरे आहे. म्हणजे पहा जे याचं हे सर्व सांगण्याचं वगैरे एक उद्देश हाच होता की पहा हे तुम्हाला पण माहिती असायला हवं की बजेटमध्ये डायरेक्टली तुम्ही प्रभावून जाऊ नये की महिलांसाठी वगैरे हाफ तिकीट वगैरे केलं म्हणजे ही चांगली गोष्ट वगैरे आहे. तर प्लीज तुम्हाला पण अगदी माहिती असायला हवं की सरकार वगैरे कशा पद्धतीने वगैरे चालतं, याचे पॉझिटिव्ह काय असतात व निगेटिव्ह वगैरे काय परिणाम वगैरे होऊ शकतात, याचा पण थोडासा तुम्ही विचार वगैरे करायला हवा. हेच माझं बेसिकली उद्देश होता. आता पहा मी INC म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसकडून नाही किंवा BJP कडून वगैरे बिलकुल नाही आहे. कारण पहा INC म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसनी पण अशा पद्धतीने भरपूर वेळा केलेला आहे, त्यांच्याकडूनच हे शिकलेलं आहे. 2004 मध्ये पण INC म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसचे आय थिंक सुशील कुमार शिंदे होते, त्यांनी पण अशा पद्धतीचाच बजेट मांडलेला होता. मग आता त्याच्या विरोधात आता 2023 बजेट वगैरे मांडलेला आहे. आता ही कल्चर वगैरे चालत असतं, भारत आहे हा. फक्त तुम्हाला
आणि आम्हाला म्हणजे आपण दोघांना पण हे थोडंसं समजायला हवं की राजकारणी व्यक्ती वगैरे जे दिसतं तसं नसतं. त्यामुळे प्लीज तुम्ही पण तुमचं डोकं वगैरे खुलं ठेवलं तर अगदी चांगलं होईल. म्हणजे आता अगदीच क्रिटिसाइज वगैरे तुम्ही याला पण नक्की करू शकता, म्हणजे मला तुम्ही नक्की क्रिटिसाइज वगैरे करू शकता की तुम्ही तशा पद्धतीने वगैरे वक्तव्य वगैरे केलं. परंतु पहा, आता अगदीच आपल्यापैकी जे विद्यार्थी वगैरे आहेत त्यापैकी किती जण अगदीच इन्कम टॅक्स वगैरे भरतात, तर अगदीच नगण्य आहेत. ओके, इन्कम टॅक्स आपल्या भारतामध्ये फक्त 4% व्यक्ती इन्कम टॅक्स भरतात. प्रॉब्लेम तो आहे. ओके, आपल्या भारतामध्ये इन्कम टॅक्सची रक्कम जी आहे ती कमी आहे, इन्कम टॅक्स भरणारे व्यक्ती कमी आहेत. परंतु आपल्याला मग एवढी रक्कम कुठून येते, तर जीएसटी मधून येते. ओके, जीएसटी मधून आपण जास्त टॅक्स वगैरे लावतो. मग पहा, आता तुम्ही पार्लेजी बिस्किट पुडा घ्या किंवा अन्य बिस्किट पुडा घ्या किंवा तो मारीगोल्डचा वगैरे बिस्किट पुडा घ्या. पूर्वी ते मोठे मोठे वेळाचे बिस्किट पुडे, पण आता ते काय झालेत, श्रिंकफ्लेशन झालेले आहेत. श्रिंकफ्लेशन झालेले आहेत. आता यावरती कोणी बोलणार नाहीये. ओके, श्रिंकफ्लेशन झालेलं आहे म्हणजे पूर्वीच्या 5 रुपयाच्या बिस्किट पुड्यानं जे आपलं पोट भरायचं ते आता 5 रुपयाच्या बिस्किट पुड्यानं पोट भरेल का, तर बिलकुल नाही. मग पहा, इन्कम टॅक्स तर फक्त 4% व्यक्ती भरतात, तरी देखील आपण जीएसटी मात्र सर्वांकडून घेतो. मग पहा, पोट मारणं कोणी गेलं तर गरिबांचं पोट मारलं गेलं इथं आहे. ओके, श्रीमंत व्यक्तींना जीएसटी लावलं तर त्याचा काहीही इम्पॅक्ट पडणार नाही, कारण ते ऑलरेडी इन्कम टॅक्स वगैरे भरतात. परंतु जीएसटी लावल्यानंतर आपल्यावर परिणाम त्याचा जास्त झालेला आहे असं डायरेक्टली म्हणू शकतो. कारण आपल्याला 5 रुपयामध्ये जे पार्लेजीचा बिस्किट पुडा एवढा लांब यायचा, ते आता एवढाच येत आहे. म्हणजे पूर्वी 2.5 रुपयाचा जो यायचा तो देत आहेत. म्हणजे आय थिंक तुम्हाला हे सर्व जी संकल्पना वगैरे आहे ती समजलेली असेल. याबद्दल अगदीच प्लीज ओपन माइंडेडली याला थोडंसं घ्या. त्यानिमित्ताने मी हा विचार वगैरे तुमच्यासोबत ठेवला. आता तुम्हाला हा विचार पटतो किंवा नाही पटतो, आता हा सर्वस्वी तुमचा वगैरे म्हणजे तुमचं मत असेल तो, त्याबद्दल अगदीच काही हे नाही आहे. ओके, तरी देखील काही माझं चुकलं वगैरे असेल तर तुम्ही मला क्षमस्व करू शकता. त्यानंतर जर काही सजेशन वगैरे द्यायचे असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. ओके, धन्यवाद.